देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। याआधी मार्च महिन्यात देशाचा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू व्हायचं, मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घेतलं जावं असा निर्णय घेण्यात आलाय। अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांचं कर्जाचं पुनर्गठन व्हावं यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात दिलीप वळसे पाटील यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली। या संदर्भात सचिवांना योग्य त्या पाहणीचे आदेश दिले जातील असं आश्वासन जेटलींनी दिल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलंय। केवायसी संदर्भात आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबई जिल्हा बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। तसंच रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। यानंतर बँकेनं रिझर्व्ह बँकेला लेखी उत्तर सुद्धा पाठवलं। ग्रामीण भागातला चलनकल्लोळ दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। किमान 40% नोटा ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये देण्याचे आदेश देशातल्या बँकांना देण्यात आले। ग्रामीण भागातल्या गरजा पाहता सध्या होणारा चलन पुरवठा पुरेसा नसल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे। तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये करंट आणि सेव्हिंग खाती जास्त आहेत तिथे त्याच गरजेनुसार नोटा पुरवाव्या असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलंय। तर एटीएम मध्ये प्रामुख्याने 500 आणि 100च्या नोटा भरण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। त्याआधी व्यंकटेश्वर विद्यापीठाच्या 5 दिवसीय भारतीय विज्ञान काँग्रेसचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी जगभरातील प्रतिष्ठित शास्त्रज्ञांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती। विशेष म्हणजे अमेरिका, जपान, इस्रायल, फ्रान्स आणि बांगलादेशातील नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांचा यामध्ये समावेश होता। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 186वी आज जयंती आहे। गुगलनंही डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाईंना अभिवादन केलंय। मुलींच्या शिक्षणासाठी अव्याहत झटणाऱ्या या तपस्वीच्या कार्याला उजाळा देण्यासाठी राज्यभर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सावित्रीबाईंची 186वी जयंती त्यांच्या साताऱ्यातल्या नायगाव या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी होतीये। त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावात रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून गेल्या वर्षी याच गावात महिलांनी झांज पथक स्थापन केलं होतं। तेव्हापासून महिलांचं हे झांज पथक अनेक कार्यक्रमांसाठी हजेरी लावतं। अभिनेत्री करीना कपूरचे आयकर तपशील हॅक केल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने एकाला अटक केली आहे। अटक केलेल्या व्यक्ती पॅरामिलिटरी फोर्समध्ये काम करत असल्याची माहिती मिळते। मात्र पोलिसांनी त्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवली आहे। या व्यक्तीने करीना कपूरच्या आयकरचं ई-फायलिंग खातं हॅक करून त्यापेक्षा कमी उत्पन्न दाखवून ई-फायलिंग केलेले आहेत। ही बाब लक्षात येताच करीना कपूरच्या सीएने पोलिसात धाव घेतली होती। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 20 जानेवारीला शपथविधी पार पडणार आहे। या सोहळ्यात बॉलिवूडचेही रंग दिसणार आहेत। मिस इंडिया मनस्वी ममगई या सोहळ्यामध्ये खास डान्स परफॉर्मन्स देणार आहे। ट्रम्प हे भारताच्या दृष्टीने अमेरिकेचे सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष ठरणार असल्याची प्रतिक्रिया मनस्वीने दिली आहे। ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील।